युनिक रेसिडेन्स. थांबा सर, आता एक बॉल टाकले. 2 मिनिटं थांबा. आता समोरची सर्व गर्दी कमी करा. सर 2 मिनिटं मी सांगतो तुम्हाला. पहिला बॉल डॉट आहे बरोबर आहे. सृष्टी बॉलिंग मार्क 2 है क्या? चलो ठीक. हल हल ओके. पाहू शकतो आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये मोहननगर ए टीम च्या 10 धावा आहेत. पहिला चेंडू डॉट तर तदनंतर षटकार आणि चौकार. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक विकेट कीपर तिथे नक्कीच प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. स्टंप्सच्या खूप जवळून तो बॉल. सिंगल येथे आली. 11 धावा धाफलकावरती. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM बानेर बालेवाडी सूज महाळुंगे परिसरातील सोसायटी अंतर्गत क्रिकेटचा थरार जो आपण पाहतोय पर्व 5. यावेळेस देखील लेंथ बॉल तिथे हाताळला गेला आणि चांगल्या टप्प्यावरती कामगिरी. हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. निघालाय बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती 12. जशी जशी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वळतीये मॅचेस जबरदस्त पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर असतील जान्हवी. इथे निघाला बॉल फाईन लेगच्या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 22च्या या 4 धावा असतील. रमेश सर. हा 16 धावा धाफलकावर पहिल्या 7 चेंडूंमध्ये. ट्वेंटी रन्स इथे देखील पाहू शकतो. पण बघा बॅक टू बॅक 2 चौकार. एक बाईज आणि दुसरा विथ बॅट. बॅटिंग चांगली होती. पहिल्याच 2 षटकामध्ये आक्रमकता बॅटर फलंदाजांची. एका बाजूला निकिता दुसऱ्या बाजूला निवेदिता. मिळतं जुळतं नाव. परंतु इथे मात्र व्हाईट बॉल. नाव देखील मिळतं जुळतं आणि कामगिरीत देखील समान आहे. 21. आता मात्र अक्रॉस द बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित बॅट तिथे लवकर फिरली. यावेळेस थोड्या वेळेसाठी बॉल हवेत असेल तिथे पाहू शकतो. पण कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण सुरेख. सिंगल आली. एका अंकाच्या मदतीने धाफलकावरती 22. नेक्स्ट बॉल. आता मात्र बॉल हवे त्या क्षेत्ररक्षक. ओ हो हो तिथे मला वाटतं काहीशा चुका होतात. यस बॉल निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. बाउंड्री लाईनवरची मला वाटतं ती प्रॉप आतमध्ये आले. त्याला प्लीज लाईनवरती ठेवा कारण तिथे एखाद्या
खेळाडू स्किट होऊ शकतात, पडू शकतात. यस, दुखापती तिथे नको आणि थोडंसं सावकाश खेळा. मी खेळाडूंना देखील सांगेल. 26 धावा धाफलकावरती निकित आहिरे 5 चेंडूमध्ये 15 वरती पोहोचल्यात. यावेळेस देखील संपर्क झाला आणि तिथे विकेटचं पतन असेल. यस, चांगला कॅच. तनुश्री चांगला कॅच तिथे नक्कीच घेतलाय. बाउंड्री लाईन वरती तैनात होत्या. दिली गोलंदाजानं साथ, त्यामुळे केली फलंदाजावरती मात. विकेटचं पतन इथे मिड विकेटला चांगला झेल. 2 षटकांचा खेळ संपला धाफलकावरती. मोहननगर ए टीम 26 धावा. निवेदिता तनुश्री कॅच घेतल्यानंतर लगेच बॉलिंग. सुपवली यावेळेस गॅपमध्ये बॉल पाठवलाय. पाहू तिथे टिप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी निवडलं गेलं. सिंगल तिथे मिळेल. 27 धावा धाफलकावर आहेत. 27 आणि इथे मात्र सिंगल. माफ करा, पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. त्यानंतर इथे स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जाऊन हो यष्टांचा भेद. स्टम्प्सच्या खूप जवळून गेला तो बॉल. थोडासा मी म्हणेल निशाणा चुकलाय तिथे. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल, 29 धावा धाफलकावर. हा फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षिका धावत पळत जात आहेत. सिंगल तिथे आली. चांगली फिल्डिंग तिथे. इथे देखील बॅकफुटला थांबून नक्कीच टप्पा ओळखलाय. प्रहार केला गेलाय. बॉलिंग चांगली आहे तिथे तनुश्री बलोटे यांची. पाहिलं तर पण पहिल्या 5 चेंडूमध्ये वैयक्तिक त्यांच्या 5 धावा आल्यात. तिसरं षटक, शेवटचा बॉल आणि इथे देखील ओव्हर द बॉलर हेड. परंतु लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षिका धावत पळत जात आहेत. चेंडूवरती ताबा मिळवला गेला. सिंगल इथे देखील. 6 बॉल 6. चांगली बॉलिंग. मोठ्या प्रहारापासून वंचित ठेवलं गेलं, दूर ठेवलं गेलं या षटकामध्ये फलंदाजांना. आणि सर बोला. ओके, ड्रिंक्स ब्रेक. चला, दोन्ही टीमच्या फक्त फिमेल अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. आता अतिरिक्त खेळाडूने जाणं गरजेचं होतं, कारण बघा प्लेइंग 11 मधल्या प्लेयर जातील. जर का नेक्स्ट बॅटर असतील तर त्यांना दम लागेल. सर नाही, फक्त फिमेल प्लेयर जायचं नाही, अलाउड नाही. बघा, या सूचना मी सर्वांना समान देतोय. येस, थोडं सहकार्य तुमचं आम्हाला अपेक्षित आहे. काय रूल्स, नियम, रेग्युलेशन जे आपण बनवले ते प्रत्येक टीमसाठी आहेत, ते तुमच्यासाठी चांगलं. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आणि क्रीडा रसिक आपल्या समोर जोडले जातात. या सूचना ते देखील ऐकत असतात, परंतु नियमांचा भंग केला गेला तर ते योग्य नसेल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाफलकावरती 32 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिथे ड्रिंक्स ब्रेक समोर आपण पाहिलं तर काहीशी चर्चा देखील होते. कानमंत्र दिला जातो. इथे गोलंदाजांवरती नियंत्रण ठेवावं लागेल किंवा बॉलिंग मार्कवरती येणारा प्रत्येक गोलंदाजांना आपल्या संघनायकांना विकेटचं आमंत्रण द्यावं लागेल. साहजिकच इथे न्यू बॅटर जे कोणी येतील. बघा, हा बोला सर. असं वाटलं पाणी पिल्यानंतर अजून 2-3 चौकार षटकार मारले जातील, परंतु तिथे ही रणनीती आता कॅप्टनचा विचार कॅप्टनलाच माहिती. थांबा सर 1 मिनिट. इथे काहीच नाव अपडेट केलं जातं. हर्षदा बॉलिंग मार्कवरती असतील आणि ज्या न्यू बॅटर आलेले आहेत बरं ठीक आहे. हा बॉल मारला, आता 2 मिनिटं थांबा. बॉल टाकल्या अगोदर सर थांबण्याची विनंती केली होती. 1 मिनिट फक्त. झालं रेडी. चौकार आलाय.
ठीक आहे. 36 धावा धफलकावरती. हर्षदा यादव पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला गेला. चांगली कामगिरी करावी लागेल येणाऱ्या 5 बॉल्समध्ये. यस बॉटम हँडचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल. प्रयत्न सुरेख होता. झेल निसटला. सिंगल तिथे आली. स्फूर्ती. ओ फटका चांगला आहे तिथे. स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षक धावत जातात. ओ निसटला बॉल. गलती से मिस्टेक करोगे तो हर जाना भुगतना पड़ेगा. 4 धावा चौकार. 41. अजूनही 3 बॉल. हर्षदा चांगली बॉलिंग करायची. स्फूर्ती चांगली बॅटिंग करायची. एक चौकार खेचलाय. इथे मात्र पुन्हा एकदा फायनलच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल केला आणि पायाच्या साईन होतो बॉल अडवला देखील. गुड जॉब. चांगली कामगिरी तिथे. आरती कॅचची फिल्डिंग आपली टीम केली. ओ हो इथे फटका खेळला आणि क्षेत्ररक्षिका डाऊन बॉल आल्या आणि बॉल निसटला. चांगला प्रयत्न. मला वाटतं तनुश्री होत्या तिथे बॅकअप साठी परंतु बॉल त्यांच्यापर्यंत आलाच नाही. एफर्ट चांगला होता. चांगला प्रयत्न तिथे. इथे पुन्हा एकदा फायनल लेगचं ठिकाण निवडलं गेलं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक धावत परत गेला. एका हाताने बॉलला अडवलंय आणि एका जमिनीवरती बॅटरला थांबवलं. आरती मॅच आपल्याला जिंकायची. आरती करून देखील आले असतील. स्वतःला झोकून द्या. बॉल रोखून ठेवा. टीमसाठी ती कामगिरी खूप महत्वाची असते. 1-1 धाव महत्वाचे. लक्षात ठेवा. 4 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 44. डबल 4. लॉस ऑफ 1 विकेट. या पर्वामध्ये बरेच उलटफेर पाहायला मिळाले. शेवटचे 12 बॉल. जान्हवी बॉलिंग मार्क वरती. या पूर्वीच्या षटकामध्ये 10 धावा दिल्या. इथे मात्र स्लॉक स्वीप लागवण्याचा प्रयत्न होता. पाहूया. ओ हो क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या प्रयत्नासाठी. टाळ्या झाल्या पाहिजे त्या प्रयत्नासाठी. जबरदस्त एफर्ट. स्नेहा वेल डन. 45 धावा फलकावर. इथे मात्र बॉल हवे. स्वतःच्या फॉलो थ्रोमधून जाऊन तिथे जान्हवीने प्रयत्न केला सुरेख परंतु बॉल अगदी पुढ्यात पडला. सिंगल तिथे आली. एका अंकाच्या मदतीने धफलकावरती 46 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं 1 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पथ पर. 2 गेंदे हो चुके हैं. 4 बाकी. स्लॉक स्वीप गॅप मध्ये बॉल. चांगली फिल्डिंग. कौतुक असेल. ये गेंद अच्छी थी. अंतिम समय पर गेंद डीप हुई वरना अगर संपर्क होता तो ज्यादा से ज्यादा रन्स बल्लेबाज वहां पर जुटा सकते थे अपनी टीम के लिए. डॉट बॉल. 3 गेंदे अभी 5वें ओवर की आणि शेष. या वेळेस मात्र फटका पुन्हा एकदा खेळला. गॅप तिथे. हो हो क्षेत्ररक्षिका दूरवरती. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने मोहननगर ए टीम 50 धावा पूर्ण. 50 कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे स्क्वेअर लेगला. नक्कीच प्रयत्न सुरेख केला. कदाचित आरतीच आहेत त्या ठिकाणी.
सिंगल आली. 52 52 धावा. 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर 52. शेवटचा षटक लास्ट ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती तनुश्री बलोटे. फिफ्टी 52 धावा धावफलकावर. ओहो नजर हटी और दुर्घटना घटी. क्या बात है. चांगला बॉल तनुश्रीच्या माध्यमातून. बॉल देखील स्वतःच आणायला गेल्यात. चला न्यू बॅटर. बॅटिंग चांगली केली आहे तिथे परंतु या चेंडूवरती संपर्क करणं गरजेचं होतं. कदाचित त्यांना असं वाटलं की बॉल वाईड जाईल परंतु सरळ सरळ यष्ट्यांचा वेध होता. चला 52 धावा धावफलकावरती. दुसऱ्या पहिल्या चेंडूवरती विकेट. बघा दुसरा बॉल कसा असेल. न्यू बॅटर कल्याणी. हो फटका चांगला आहे. यस तिथे क्षेत्ररक्षक धावत पडत जात आहे. सिंगल 9 हो गई गलती हो गई. बोल अब गेंद होगी सीमा रखे के बाहर. गुल चौकार. 56 धावा. एलईडी ऑपरेटर्सना देखील विनंती तुम्ही स्क्रीन आता चालू करा. 56 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग चांगली आहे तिथे. बघा स्नेहा चांगली कामगिरी करतात. ही कामगिरी टीमसाठी सेकंड इनिंग मध्ये कामी पडू शकते कारण धावा वाचवल्या तिथे बऱ्याचशा. आणि खेळाडू कोणी असू देत आपल्या संघासाठी म्हणतो ना की जीव ओतूनच खेळत असतात. हा फटका चांगला. गॅपमध्ये बॉल पाठवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावत पडत जातील. बॅकअप तिथे असेल. ओहो आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे दिसेल. चांगली फिल्डिंग. दोन्ही बॅटर्स कल्याणी देखील चौकात त्यांनी खेचलाय. कॉन्फिडन्स त्यांचा देखील वाढलेला आहे. तर शेवटचा षटक इथे सिंगल डबलवरती जास्त वेळ भरोसा ठेवून चालणार नाही. सिंगल आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया तिथे. अजून एक पुन्हा एकदा चूक झाली. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. यस इनिंग ब्रेक इथे होईल आणि बनवलं गेला 66 जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. षटकामध्ये इंटरेस्टिंग 6 बॉल्स आपण पाहिले. पहिल्या चेंडूवरती विकेट होती. दुसरा चौकार सिंगल चौकार सिंगल चौकार. चांगले 5 बॉल आपण पाहिले. 66 बनवले गेले आणि 67 धावा जिंकण्यासाठी मॅच महत्वाची. पुढील मॅचचा टॉस देखील होईल. परफेक्ट 10 आणि कोहली क्लॉक थंडरबर्ड्स कॅप्टन्स कम फॉरवर्ड ऑन स्टेज फॉर टॉस. चला टॉस साठी या. चांगली कामगिरी. या पूर्ण पहिल्या इनिंग पहिल्या डावामध्ये स्नेहा यांचं मी कौतुक करेल कारण चांगली फिल्डिंग केली आपण. कौतुकाची थाप डेफिनेटली पाठीवरती पडेलच. कॅप्टन देखील खुश होते. बघा बाकीचे खेळाडू देखील ऑलरेडी टाळ्या वाजवतात. हे खूप मोठं अचिव्हमेंट असतं प्रत्येक खेळाडूसाठी. समर्थक देखील आहेत. टीमसाठी आपण पाहिलं तर सोसायटी मेंबर्स देखील आहेत. सेकंड इनिंग फिल्डिंग लावून गेला.
फिल्डिंग लावून घ्या टीम. विनंती असेल आता मोहननगर वुमेन चर्चा तुम्ही 30 सर्कल मध्ये जाऊन करा. खेळपट्टीवरती अगोदर चला प्लीज. पट 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 पट. आलेत का दोन्ही कॅप्टन्स? आलत. ओके टॉस झालेला आहे पुढील मॅचचा. कोलिकोलॉक थंडरबर्ड्स टीमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चूज टू बॉल. येस बॅटर्स देखील खेळपट्टीवरती दाखल होतात. प्लेयर्स प्लीज टेक युअर पोझिशन्स. लवकर लवकर आपापली जागा घ्या. 66 धावा बनवण्यासाठी बॅटर्सने चांगली मेहनत केली. तुमची देखील आता अग्निपरीक्षा आहे आणि 67 धावा सहजरित्या पार करण्यासाठी अटॅकिंग बॅटर्स देखील खेळपट्टीवरती दाखल होतील. थोडंसं पटपट खेळपट्टीवरती दाखल व्हायचंय विनंती. बॅटर्स बघा अंपायर्स तिथे कॉल देतात. आता तुम्हाला कमिटी मेंबर कडून देखील कॉल देतील. प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक असा काळ असतो. येस थँक्यू. मला वाटतं तनुश्री बलोटे आणि विद्या हजारडे दोन बॅटर्स दोन प्रमुख फलंदाज खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत आणि बॉलिंग मार्क वरती स्नेहल. यस पहिला बॉल डीप कव्हर पॉइंटला टोलावला. बॉल हवे तरी क्षेत्ररक्षका दूरवरती अर्थात खिलाड़ी के मस्तक पर पहले ही गेंद पर होगी छक्के की दस्तक. 6 रन. तनुश्री बलोटे सातत्याने आपण पाहिलं तर रेग्युलरली क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांना ओपन क्रिकेटमध्ये देखील मी बाहेर खेळत असताना पाहिलेलं परंतु इथे गोलंदाजाकडून चूक होते. बघा स्नेहल चांगली कामगिरी करावी लागेल. वाईट बॉल इथे आला. 7 धावा धापलकावर पहिल्याच चेंडूमध्ये. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त वलन घेईल. टप्पा ओळखणं गरजेचं होतं. आता मात्र चुकी झाली. चुकीला माफी नाही. चौकार 4 धावा. 11 रन्स विदाउट लॉस. टीम माउंट युनिक रेसिडेन्सी 34 बॉल 56 समीकरण आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली आहे. स्वामी विवेकानंद यांचं सुंदर असं वाक्य आहे ज्याची सुरुवात चांगली आणि त्याचा शेवटही चांगला होतो. ओ हो इथे नो बॉल. कदाचित तनुश्री स्वतःवरती रागवतील की ये मैंने क्या किया. या चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं होतं. ऑलरेडी बॉल व्हॅली नाहीये परंतु ज्या धावा असल्या बॅटीने त्या डेफिनेटली संघासाठी फायदेशीर असत्या. पाहूया आता नेक्स्ट बॉल तर फ्रीडचा आहे. यावेळेस मात्र फायदा घेतला जाईल का? यस डेफिनेटली. ओ हो प्रयत्न सुरेख केला एका हाताने झेल टिपण्याचा परंतु राहिला दूरवरती. खिलाडी बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे दीवाने. 6 पहिल्याच 3 बॉलमध्ये 18. असं वाटेल की 3 षटकार घेतलेत परंतु 2 षटकार 1 चौकार आणि 2 वाईट सेमच झालं. 6 षटकार जरी घेतले असते तरी 18च असते. बॅटिंग चांगली. बॅटिंग अटॅकिंग अग्रेसिव्ह मोड मध्ये तनुश्री. इथे स्टेप आउट होऊन चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षका तिथे बॉल अडवतात. चांगली फिल्डिंग. आता हे करावं लागेल क्षेत्ररक्षकांना. टीमला कमबॅक करायचंय. टीमसाठी जोर लावावा लागेल. पहिला बॉल फेस करण्यासाठी विद्या. त्यांना देखील फुल टॉस बॉल मिळालाय. बघा जमिनी समांतर फटका. क्षेत्ररक्षका धावत परत येत आहेत. तिथे सिंगल आली. निकिता चांगली फिल्डिंग. 20 धावा धापलकावरती पहिल्या 5 चेंडूंमध्ये. आता मात्र जागा बनवून शोक असेल. क्षेत्ररक्षका ओ तिथे बॉल अडवला. चांगली फिल्डिंग. स्फूर्ती पहिल्याच षटकामध्ये 21 विदाउट लॉस आणि बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी येथील कल्याणी. पहिला डॉट.
यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कल्याणी बॉल अडवतील. या संघाचं कल्याण होईल अशीच कामगिरी कल्याणीला करायचं. 28 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. 21 तर झालेल्या आहेत. आता मात्र बॅटची कडा, परंतु तिथे मिस टाइम. हो क्षेत्ररक्षिकेचं देखील टाइम खराब. बॉल पुन्हा एकदा निघाला सीमारेषेच्या पलीकडे. इथे धावा मिळाला 4. चौकार. 25 27 बॉल 42. ऑलरेडी इथे आता जर का पाहिलं तर फिल्डिंग टीमची पकड पाहायला मिळते, परंतु तनुश्री आणि विद्या म्हणतील आम्हाला देखील प्रहार करायचे. फटका इथे खेळला. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक धावत पळत जातील. पहिले हाफ लेकिन मोहतरमा गाडी निकल गई. चौकार 4 धावा. चुका होत आहेत तिथे देखील. ज्या चुका पहिल्या इनिंग मध्ये माउंट युनिक रेसिडेन्सी टीम कडून झाल्या त्या इथे मोहननगर ए टीम कडून देखील होत आहेत. इथे गॅपमध्ये बॉल. पुन्हा त्या क्षेत्ररक्षिका. इथे देखील अतिरिक्त वलन. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक सलगचे हॅट्रिक ऑफ फोर्स. सलगचे 3 फटके. 4-4-4. 33 धावा फलकावरती. 25 बॉलमध्ये 34 ची गरज. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमला. फक्त 4 नाही गेला पाहिजे, परंतु 3 4 गेलेत आणि इथे वाईट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट किपर प्रयत्न करतात. बॉल हवेत होता थोड्या वेळासाठी. चांगली फिल्डिंग तिथे. यस, हे पाहिजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून आपल्या गोलंदाजांना. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 35 विदाउट लॉस. 3 अतिरिक्त धावा आहेत. ही चांगली गोष्ट आहे. जेवढा अतिरिक्त धावा देखील कमी खर्च होतील. ऑलरेडी मला वाटतं 2 वाईड आणि 1 नो आलेला आहे, बरोबर ना? चोवीस बॉल मध्ये 32 ची गरज आहे. 35 तर झालेल्या आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती तृप्ती. हा टप्पा चांगला आहे. ही लाईन अँड लेंथ तनुश्री साठी ओके. बघा 13 बॉल खेळल्यात. 31 वरती ते खेळतात. विद्या 1 मध्ये 1. तो 1 देखील अंक किंवा ती 1 देखील धाव महत्वाचीच आहे संघासाठी. चेंडू डॉट. 22 बॉल 32. आणि हा बॉल इथे खराब. बघा 2 चेंडूंसाठी आपण तृप्ती यांचं कौतुक केलं. लगेच तनुश्रीची नजर लागली तिथे. वाईट बॉल आला. 36 धावा दफलका परत. इथे फटका तर खेळलाय. पाहूया बॅटची कडा. आउटसाइड एज जमिनी समांतर फटका. तिथे डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षका धावत पळत आल्यात. डीप कव्हर पॉईंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन. डीप स्कोर लेगला 2 क्षेत्ररक्षका. फाईन लेगला देखील एक. विकेट किपर थोडेसे दूरवरती राहिले. सिंगल तिथे आली आहे. चांगली फिल्डिंग. बघा ती जागा प्रत्येक क्षेत्ररक्षकांसाठी चांगली. या अगोदर स्नेहा होत्या आणि आता प्रतिभा. हा फटका चांगला आहे. ओव्हर द बॉलर साइड. लॉंग ऑफला मी मगाशी नाव घेतलंच नाही. तिथे खेळाडू कोणी नव्हता आणि तिथे ते ऐकलं मला वाटतं तनुश्री यांनी. 16 बॉलमध्ये त्या 36 वरती पोहोचला. टीमला 19 चेंडूमध्ये 25 ची गरज. 42 झालेल्या आहेत. संकट मोची का ठरताय तिथे तनुश्री बलवटे. देखन में लागे छोटे घाव करे गंभीर. 42 धावा दाफलकावर. इथे देखील बॅकफुटला थांबून डीप कव्हर पॉइंटला चेंडू टोलवला आणि तिथे देखील काय झालं बघा. जाहीर सी बात है, जब जब नजर हटेगी तो दुर्घटना घटेगी. 3 षटकांचा खेळ इथे संपला. बॉल द्यायचा आहे दाफलकावरती 46. चला 18 बॉल मध्ये 21. 46. 3 षटकांचा खेळ संपला.
ड्रिंक्स ब्रेक. तिथे स्ट्रॅटेजी आखली जाईल रणनीती बद्दल. काय पुढील 18 बॉलमध्ये पकड मजबूत बनवायची. आता इथून इथपर्यंत जर आपण पाहिलं की तनुश्री आणि विद्याने टीमला मॅचच्या जवळ आणलेलं आहे. जी बॉलिंग लाईनअप आहे टीम मोहननगर ए ची अजून घातक बनवावी लागेल. बॅटर्सचे इरादे स्पष्ट आहेत, कधी तनुश्री तर कधी विद्या. परंतु कोण पूर्ण करेल संघ नायिकाची आज्ञा, विजय कोणाला मिळेल. साहजिक जो चांगला खेळेल किंवा जी टीममध्ये मेंबर जी खेळाडू चांगली खेळेल ती टीमला विजय नोंदवून देईल. परंतु जो संघ पूर्ण चांगला खेळेल, अतिउत्तम खेळेल, तो ठरेल महाविजेता. यस, अंजू आवारे बॅक टू बॅक 2 चांगल्या 50s त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आवारे साहेब अच्छा थोडेसे कामात आहेत, ते तिथे कामात आहेत आणि या इथे कामात आहेत, परंतु काम महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर येतील कल्याणी 46. 18 बॉल 21. विद्या असतील स्ट्राईक एंडवरती. 17 बॉलमध्ये 40 तनुश्री. या पूर्ण 18 बॉलमध्ये तनुश्री पिक्चरमध्ये आलेले आहेत, परंतु विद्या देखील आता कदाचित अटॅकिंग मोडमध्ये येतील. इथे लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तर आली. हा चेंडू इथे डॉट. 16 बॉलमध्ये 20. क्रिकेट खेळत असं आहे, सुरुवातीला जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आणि जे शेवटला होतं ते कोणीही अपेक्षित केलेलं नसतं. इथे स्ट्रोक खेळून तर काढलाय, लॉंगॉनला बॉल स्टेअर केलाय, सिंगल तिथे आली. कदाचित इथून पुढे बॉलिंग टीम मोहननगर टीम एक कमबॅक करू शकते. पाहूया बॅटर्स तिथे ती संधी देतील का. इथे बॉल जमिनी समांतर फटका आणि शित्रिशिकाय तिथे चांगली कामगिरी करतायत. पायाच्या साईने बॉल हरवला. दुसऱ्या धावेसाठी तनुश्री निघाल्या. चांगला कॉल, चांगला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे आपण पाहिली. 2 अंक इथे आले आणि 2 अंकाच्या मदतीने माउंट युनिक रेसिडेन्सी टीमच्या 50 धावा पूर्ण. 14 बॉलमध्ये 17. 14 बॉल 17. कोणाला असेल पराभवाचा खतरा. इथे मात्र थोडंसं पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विथ द टर्न कदाचित गोलंदाज तिथे कल्याणी वळण देत आहेत चेंडूला. इथे लेग बाईकचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला. 51 धावा. 13 बॉल 16 धाब्यांची गरज. इथे देखील जागा बनवून सो खेळून काढण्याचा प्रयत्न होता. प्रतिभा तिथे चांगली प्रतिभा दर्शवतात. ओ बॉल निघालाय तिथे, गडबड झालेली. पाहूया काय होते. धावात 2 पळून काढल्यात. चांगली फिल्डिंग झाली, त्यानंतर चांगला बॅकअप. चेक करायचंय का. ओके तिसऱ्या पंचांची पंचांचा कॉल आहे इथे. ऑपरेटर्स थोडेसे बिझी होतील, पाहावं लागेल अगदी बारकाईने. येस, मी सांगितलं होतं बघा, बॉलिंग तिथे कल्याणीकडून चांगली होती. वळण देत आहे चेंडूला. पळून काढल्या तेवढ्याच मिळतील. 2 सेफ, सुरक्षित आहे तिथे तो बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ दिला नाही. प्रतिभा सोबत अर्चना आहे तिथे. 12 बॉल 14. 12 बॉल 14. बॉलिंग मार्क वरती तृप्ती. या पूर्वीचा रिप्ले आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतो. कोणालाही शंका नको, अजिबात डाऊट नको. तिथे अर्चनाचा देखील प्रयत्न सुरेख होता. आता मात्र पाहू शकतो तिथे डीप कव्हरमध्ये चेंडू टोलावलाय. सिंगल तर आली आणि सिंगलच असेल. मॅच चांगली होणार ही देखील. 10 बॉलमध्ये 13. सामना कधी इकडे तर कधी तिकडे, परंतु जिकडे तिकडे चोहीकडे फक्त आणि फक्त BBSM दिसते. इथे जागा बनवून शो खेळून काढण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगचं ठिकाण निवडलं गेलं. बघा तनुश्रीने बॅटिंग चांगली केली आहे. ऑलरेडी त्या 21 बॉलमध्ये 43. इथून जर का चुकी झाली तर मात्र संघाला घर वापसी.
परंतु मॅच अजून संपली नाहीये. 9 बॉल मध्ये 13, 54 धावा धावेल का बार? क्या होगा इस मैच का? यावेळेस डीप एक्स कव्हरला क्षेत्ररक्षिका धावत पडत जातात आणि तिथे का हो 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 फटक्यामध्ये आहे डझन. धावा मिळाल्या अर्धा डझन. 60 धावा धावेल का वरती? हा षटकार नव्हता तर पूर्णपणे मॅचचं समीकरण बदली करून टाकणारा फटका होता. फटका देखील होता आणि झटका देखील होता, परंतु पराभवाचा झटका कोणाला असेल? हा 6 आहे ना? 6 आहे. अरे 6 आहे, डोंट वरी. यस, आणि इथे हा चेंडू डॉट. 7 बॉल 7 रन. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 में जश्न मनाना. लेकिन कौन सी टीम जश्न मनाएगी? इथे हा चेंडू डॉट. षटकाची समाप्ती. मॅच चांगली होती. 6 बॉल मध्ये 7. कोण करेल कोणावरती मात? बॉलिंग मार्कवरती निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतात नाव. ठीक आहे, डिस्कशन होते तिथे. बघा नाव थोडंसं लवकर आम्हाला समजलं तर. निकिता, ओके. निकिता हिरे. बघा 6 बॉल मध्ये 7 ची गरज. 7 धावा फलकावरती आहेत. कायशी चर्चा, कायचं डिस्कशन, लिटिल बिट चॅट. अच्छा गिरेगा बॉल या फिर चलेगी बॅट? काय होईल? विद्या देखील 7 चेंडूमध्ये 5. चांगली गोष्ट ही आहे माउंट युनिक रेसिडेन्सी टीम साठी की विकेट गेली नाहीये, म्हणून काय होऊ शकतं. इथे मात्र आपण पाहिलं तर पायावरती बॉल आदळला आणि तिथे तनुश्रीचा कॉल चांगला होता. बघा या सिंगल मध्ये रिस्क होती, परंतु विद्या देखील निघाला, कारण त्यांना माहिती आहे माझी विकेट गेली तरी चालेल, ही धाव संघासाठी महत्वाची. विकेट गेली नाही तिथे सुरक्षित आहेत, त्या सुखरूप आहेत. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज. ओहो, नो बॉल, नो बॉल. इथे पंचांचा कॉल आहे. यस, चला आता बाकी प्लेयर्स आपापल्या जागेवरती येतील. नवीन नियमावलीनुसार पंचांनी जो निर्णय दिलाय तो योग्य. चला दिला पंचांनी निर्णय दिला. बाकी प्लेयर्स आपापली जागा घ्या. कुठलाही प्लेयर तिथे रिव्ह्यूचा कॉल करू शकत नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त पंचांचा. आता पुढचा चेंडू फ्रेडचा आहे. तनुश्री ऑलरेडी 25 चेंडूमध्ये 49 वरती आहेत. 5 बॉल मध्ये 5 आणि पुढचा चेंडू फ्रेड. आणि इथे नाही, बॉल फ्रीडचा आहे, अपील करून देखील फायदा नाही. बेल्स पडली नसेल तर आउट देखील बोलता येत नाही. फ्रीडचा जरी नसला असता तरी बेल्स खाली पडायला पाहिजे, परंतु आता तनुश्री नशिबाची साथ म्हणावी लागेल. 4 बॉल 5, परंतु निकिताकडे देखील ती ताकद आहे. तो दमखम आहे, कमबॅक करायचा आहे. इथे गॅपमध्ये बॉल पाठवला, क्षेत्रिष्का दूरवरती. क्या बात आहे, हसते हसते कट जाईल असते. थांबा हाय अजून, थांबा. आणि इथे तनुश्रीसाठी जोरदार टाळा पण वाजवूया. क्या बात आहे. 27 बॉल मध्ये त्या 53 वरती पोहोचला, परंतु चौकारी की षटकार आहे चेक करायचं. पंचांचा कॉल. ऐसा मारे की मॅच खतम. षटकार आहे, भागो.
वैयक्तिक नॉट आउट 55 27 बॉल मध्ये तनुश्री छोटा तीर घाव करे गंभीर ओपनर्स तिथे आपण पाहिलं तर नॉट आउट सामना जिंकत आहेत परंतु चला 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 चांगला खेळ दोन्ही टीमचा होता चला चला बाकी बाकी प्लेयर्स आता बाहेर या पुढील मॅचचा टॉस देखील झाला मला वाटतं कोल इकोलॉक थंडरबर्ड्स टीम फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि परफेक्ट 10 विमेन हां हां आपल्या टीम चे बॅटर्स आपण देखील रेडी ठेवा नाही हा ही गोष्ट चांगली आहे ही गोष्ट चांगली आहे तनुश्री स्वतः बोलली आहे की ती देखील टीम चांगली खेळली आहे त्यांच्यासोबत शेक हँड झाला पाहिजे या गोष्टीसाठी मित्रांनो टाळ्या वाजवणं डेफिनेटली झालं पाहिजे कारण इथे स्पोर्ट्समनशिप दिसते खिलाडू वृत्ती चला कोल इकोलॉक थंडरबर्ड्स टीम फिल्डिंग लावून घ्या चांगला खेळ केला बघा दोन्ही टीम कौतुक तुमचं होईलच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच सोडली नव्हती काटेकी टक्कर मॅच मध्ये पाहायला मिळाली मोहननगर ए टीम तुमचा देखील खेळ चांगला होता कौतुकास्पद होता वेल डन वेल प्लेड प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट तनुश्री बलाटे